म्हणजे मृतावस्थेत आल्यानंतर राम काय करतात, म्हणजे अवतार घेतात. आता तुम्हाला हनुमंत कशासाठी, रामाला मदत करण्यासाठी. तुम्हाला ब्रह्मचर्याचं महत्त्व सांगायचंच राहून गेलं. न तपस्तपा इत्यार्हू ब्रह्मचर्य तपोत्तमं ऊर्ध्वरेता भवेदयस्तु सदेवा न तो मानुषा. हनुमंत कोण होते? महादेवाचा 11वा रुद्र, 11वा रुद्राचा अवतार आहेत हनुमंत म्हणून. हनुमंताची पूजा जरी केली तरी ते महादेवाला प्राप्त होते. पार्वतीची केली ते महादेवाला प्राप्त होते. आणि कोण्याही देवाची जरी केली तरी महादेवाला प्राप्त होते. कोण्याही देवाचा आपण पूजा अर्चा केली त्याचं फळ फक्त महादेवच देते. जसं मुनिमस्तेत काम करायले पण मालकच देते ना शेवटी. आता आपल्याला त्या दिल्लीहूनच येते ना प्रत्येकाला पैसे, जे काही शेतकऱ्याची किसान योजना आहे काय ते तिथून येतात. तसं महादेव सगळ्याला प्राप्त करते. म्हणून काय ते अशा प्रकारचं न तपस्तपा इत्यारू ब्रह्मचर्य तपोतम ऊर्ध्वरेता भवैदस्तु न सदेवातून न मानुषा एक तश्चतुरो वेदा ब्रह्मचर्य तथैकथा. एका इकडे ब्रह्मचर्याचं तप तुम्हाला शुक महाराजाचं सांगितलं. 4 वेदाचं पुण्य त्याच्यापैकी ब्रह्मचर्याचं तप जास्त असते. वीर्य रक्षाच वेदादिध्ययनम ईश चिंतनम एतदर्थ ब्रह्मचर्य अभिन्न त्रिगुणात्मकम. वीर्य रक्षाच वेदादिध्ययनम ईश चिंतनम हे 3 गुण. ब्रह्मचर्य म्हणजे एक नाही, वीर्याचं तर रक्षण झालंच पाहिजे आणि वेदादिध्ययन 4 वेद पुराण याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि एवढं करून ईश्वराचं नाम रूप लीला आणि धाम याच्यात म्हणून प्रतिष्ठित म्हणजे कोण्या तीर्थाला गेलं पाहिजे, काही हे गोष्टी केल्या पाहिजे. हे तदर्थ ब्रह्मचर्य अभिन्न त्रिगुणात्मक गुण 3ही गोष्टी एकत्र जर आल्या तर ते खरं ब्रह्मचर्याचं महत्त्व. आणि एक तश्चतुरो वेदा ब्रह्मचर्य तथैकथा. चॅस्टिटी इज लाईफ, सेन्सिबिलिटी इज डेथ. म्हणजे ब्रह्मचर्य हेच जीवन आणि विनाशास मृत्यू. जे हनुमंताजवळ जे तेज आहे, हनुमंताचं तेज, हनुमंत शनिदेवाची कोणतंही जरी असली तर हनुमंताची पूजा जरी केली तर महादेवाचीच पूजा केल्या जाते. म्हणून हनुमंताचं तप किंवा पूजा अर्चा करणं सुद्धा आपण आता हनुमंत जयंतीला ते करूच. म्हणून याच ठिकाणी हनुमंताचं थोडक्यात मी महत्त्व सांगितलं. आणि त्याच्यासाठी हे सगळे हरिहर त्याच्यासाठी एकत्र येत असतात. ज्यावेळेस धर्म मृतवत होतो ना त्यावेळेस भगवंत अवतार करतात. धर्मोद्धार करती साक्षात अवतार घेऊनी. हे सत्य द्वापार त्रेता कलियुग अन 4था घडली दशावतार कथा. युगांतरे वासुनी हे पृथ्वीवरी अनाचार सुरू आहे अपार. मातला रावण असुर पृथ्वीवरी तो वृद्धिंगत होऊनी भ्रष्टनीती सज्जनाची कष्ट देती. सर्व देवांगण आज्ञेत ठेविती. रावणान काय दुष्ट लोक चांगल्या लोकाला त्रास देत होते, सज्जन लोकाला, आणि सर्व देवाला आपल्या ताब्यात ठेवलं होतं रावणानं. सर्व वायुदेवता, अग्निदेवता, जलदेवता सगळे त्याच्या अंकित होते. वारा झाडत होतं त्याचं घर, सूर्यप्रकाश देत होता, चंद्र शीतल वारा वाहत होता, गणपती गवताचे भारे आणत होता त्या हत्तीले. म्हणजे सगळे देव कामी लावले होते, सगळे देवच, माणसं नाही. एवढं रावणाची ताकद त्याची वाढली होती. पण त्याला गर्व झाला होता. रावणे करुणी उग्र तपासी प्रसन्न केले ब्रह्मदेवासी. मिळविले अमरत्वासी त्या समयाशी. तिन्ही लोकीचे श्रेष्ठत्वासी वरदान मागितले ब्रह्मासी. तथास्तु वदले त्या समयाशी. ब्रह्मदेवानं सर्व वर त्याला दिले. तू म्हणशील तसं होईल. हे प्रबळ वाला असुर करू लागला विचार दुःख हरण करणार कुणीही उरला नसे. सगळ्यांना तो त्रास देत होता. हरिनाम घेणारा कुणी जर आला तया दिसुनी. विडंबन तयाचे करुणी छळ करी तो भाऊ. जर कोणी देवाचं नाम घ्या, आता तुम्ही बा इथं भक्ती करून मग त्याला त्रास द्यायचा, काहीतरी करायचं, असा त्या रावणानं या बाहुबलाने लढुनी वरुण कुबेर इंद्रा आणि घेतले सकड विकुनी देवांगना. ते दवा सूर्यचंद्र आणि पवन आपल्या आज्ञेत ठेवून सुरू झाले अधपतन. विचार चढू लागला. हे सर्व राक्षस मित्र मिळूनी भव्यसेना उभारुणी धर्म टाकला विटुंबनी. त्या समयाशी. आणि धर्म त्याला जे काही कोणी देवपूजा अर्चा करत असतील त्यांना ते सर्व त्याच्यापासून बिघडून टाकलं. हे अति वाढता पापाचार पृथ्वीशी झाला भार.
पृथ्वीशी पाप पृथ्वीच्या डोक्यावर असह्य वाढले ते. पृथ्वी ओझ्याने सुकली शरण भगवंताच्या गेली. रक्षण करावया बदली परमेश्वरा. आणि पृथ्वी परमेश्वराकडे गेली की हे मी पापाचा भार मला सहन होत नाही. पापे रावणाचे अति भयंकर तेने दुःखी तेने पृथ्वी दुःखी अति अपार. ईश्वरा म्हणे जोडून कर अवतार घ्यावया. ऋषी म्हणे व्याकुळ होऊनी गेले त्या विष्णूच्या लोटांगणी. म्हणती आने अशक्य म्हणती जगणे अशक्य भुवनी. वा आदिनाथा अबलाशी करुणी व्यभिचार भ्रष्ट करती नारी अपार अपर्णा. भ्रष्टाचार लेखनी न पुरे. हे पृथ्वी समेत ऋषिगण गेले भगवंताच्या शरण. करू लागले स्तवन आदी नारायणाचे विनोनी भक्तांची श्रवणी. आले प्रसन्न चक्रपाणी चढू लागले हसुनी भक्ता जनासवे. आणि विष्णू भक्तासाठी हसून राहिले. म्हणजे ठीक आहे तुमचं म्हणणं मी ऐकून घेतो. हे वसुंधरे धीर धरी अवतारकार भूमीवरी मी स्वय घेतसे लवकरी. धर्म संरक्षणार्थ कारणे अयोध्ये माझी राजा दशरथ पुरवण्या तयाचे मनोरथ. हा कन्याशी धर्मरथ मी स्वय येतसे. दशरथ राजा अयोध्येचा राजा आहे आणि त्याचं राज्य हाकण्यासाठी मी स्वतः येणार हे भगवंत विष्णू परमात्मा त्या पृथ्वीला म्हणून राहिले. ऋषीमुनींना म्हणून राहिले. हे भगवंत म्हणून ऋषीगणा भक्तजनांच्या संरक्षणा माझी असे सज्जेशना आता निर्भय व्हावे. श्रवणी प्रभूचा सुमानस. प्रभूचा त्यांनी म्हणजे ओळखलं. सर्व झाला पृथ्वीस आदी मुनीच्या आनंदास. मग काय वर्णावे. आणि मुनीला आणि पृथ्वीला आनंद झाला. प्रतीक्षा आता अवताराचीच प्रतीक्षा अवतार समयाची करू लागले ते साची. घडू लागले नवलची अयोध्येमध्ये एक नवल काय घडते. जसं आपल्याला रोज काही ना काही इथं वेगवेगळं दिसते ना. काल शिवपार्वती अपघात जन्म नंतर पुढे 12 कीर्तन. तसं अयोध्ये काय नवल घडून राहिले ते पहा. राजा अयोध्येची दुरंदर पृथ्वीमध्ये पराक्रमी फार. तिन्ही लोके कीर्ती अपार सर्वश्रुत असे हे. तर दशरथ राजाचं पराक्रम खूप होतं. प्रजेचा दयाळू पालक प्रजेचे हित संरक्षक. ऐशा कीर्तीने शिकार तिन्ही लोक आणि ती जयासो. असा तो दशरथ राजा होता. राजर्षी दशरथ शूरवीर करण्या शिवनी शिकार. सहज भावे घेता खरोखर मनुष्य घेऊन या धनुष्य घेऊन या. तर राजा दशरथ एक वेळ काय गेलं अरण्यामध्ये धनुष्यबाण घेऊन गेले. बहुदुंडली नरवीर योग आगळा परी त्यान मिळे शिकार. धरुणी बैसले तीर येऊनी बैसोनिया. तर त्याला काही शिकार मिळाली नाही म्हणून एका नदीच्या काठावर बसले. ईश्वरी योग आगळा कोण जाणे ईश्वरी कळा. आघाडीत घडे या वेळा कैसे पाहावे हो. तर पहा आता ईश्वरी योग कसा. शिकार करायला गेला पण काय होते ते ऐका. तीर्थाटना घडविण्या कारणी श्रावण बाळ त्या कारणी माता पित्यास घेऊन पातला असे हो. तर श्रावण बाळ आपल्या आईवडिलाला तीर्थयात्रा करण्यासाठी त्या कावडेमध्ये बसून गेले. हा श्रावण बाळ पहिल्यांदा दशरथ राजाला माहीत होतं की हा श्रावण बाळ तीर्थयात्रेला काशीला घेऊन जाणार आहे. तो श्रावण बाळ त्यांचा भाचाच असल्यासारखा होता. तर पण ते श्रावण बाळाकडे राजाने पाठवलं. मी तुला रथ घोडे सैन्य देतो सगळी व्यवस्था तू करतो. पण श्रावण बाळानं काय म्हटलं नाही मला माझ्या आईवडिलाला माझ्या खांद्यावर त्या याच्यामध्ये बसून पारड्यात बसून न्यायचं आहे. त्याच्यामुळे त्यानं ते दशरथाचं म्हणणं अवेरलं होतं. आणि पुन्हा योग पा कसा आला. तर अरण्यामध्ये तोच बाळ आहे. वडिलाला तीर्थयात्रेला घेऊन जात असताना राजा शिकार करताना त्याला शिकार मिळाली एका झाडावर पाण्याच्या काठावर जिथं पशुपक्षी येतील अशा ठिकाणी तो बसला. तीर्थाटन
घडविण्या कारणी श्रावण बाळ त्या कारणी माता पित्यास घेऊनी पातला असे हो श्रावणाचे माता पिता म्हणती आपल्या प्रियसुता महान तान लागली से आता कंठ सुकला असे बहु. तर आपले आईवडील म्हणून राहिले अरे बाळा आता बरीच वेळ झाली रात्रीचे 10-11 वाजले आम्हाला तहान लागली गड्या तर मग पाणी आण कुठून. हे ऐकुनी माता पित्याची वाणी त्याने कावडा हाती खाली ठेवूनी जलशोधा कारणी श्रावण हिंद पाणी पाहण्यासाठी श्रावणबाळ निघाले. जलशोधा शोध करिता शर्वी तीर्थो येता श्रावण थबकला तत्वता जल घ्यावयासी सारा वृक्षाचा घेऊनी हात पाण्यात घालूनी झारी कलती करुणी जल भरू लागला. एखादं झाड असते ना नदीच्या काठावर आणि त्याच्या मुळ्या असतात आणि तिथे खोल पाणी असते. मग आता पाण्यात जर एकदम जा तर आपण पडलो तर डुबून जाऊ. म्हणून त्यानं त्या मुळ्या धरल्या हाताशी समजा वडाचं किंवा बाबूचं झाड आणि एका हातानं मुळ्या धरल्या झारी कलती करून पाणी भरून राहिला आणि ते पाणी भरताना बुडबुड असा आवाज येऊन राहिला. जल झारी तर प्रवेशता बुडबुडे पाण्याचे येता बाण दसरते सोडीला तत्वता शिकार समजून बुडबुड आवाज झाल्यानंतर काय केलं दशरथ राजानं काय केलं बाण सोडला. त्याला वाटलं कोणीतरी हरण वगैरे पाणी पिण्यासाठी आलं आणि म्हणून त्याला वाटलं आता आपण आणि दशरथ राजाला अंधारात पण बाण मारता येत होता. तुम्हाला असं वाटत असेल मग त्याला बाण कसा मारला. ते बुडबुड आवाजावरच बाण मारला दशरथ राजानं. म्हणजे जिकडून आवाज येतात तिकडं तर दशरथ राजाला हे ज्ञान होतं की आवाजावर पण सुद्धा तो बाण जर मारला तर त्याला लागत होता. दशरथ राजा हे देवाला मदत करत होता ना आकाशात जाऊन. तर दशरथ राजा पराक्रमी खूर वीर होता. मग त्याला काय प्राण्याची तर ते बुडबुड आवाज झाल्यावर यानं बाण मारला आणि तो बाण मारल्याबरोबर त्या आवाजावर तुम्ही मग म्हणसाल हे तर खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे 10,000 वर्षापूर्वीची दशरथ राजाची आवाजावर बाण मारला तर त्याला लागत होता. नाही आता या काळात 400-500 वर्षापूर्वीची गोष्ट पृथ्वीराज चव्हाणची सांगतो. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी मुसलमानांनी आपल्यावर 600-700 वर्ष राज्य केलं आणि ज्यावेळेस मोहम्मद घोरी आपल्या भारतावर युद्ध करत होता तर पृथ्वीराज चव्हाणनी 17 वेळा त्याला सोडलं जीवदान. किती वेळा 17 वेळा. त्याचा हरला तर जायले का. पण 18व्यांदा काय केलं ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हरले तर मोहम्मद घोरीनं सोडलं नाही त्याला नेलं आपल्या राज्यात दिलं खांबाले बांधलं आणि खांबाले बांधल्यानंतर मग त्याला मारायचं तिथं. पण मारायच्या अगोदर बाकीचे लोक काय म्हणे त्या राज्यसभेतले हा पृथ्वीराज चव्हाण त्यांनी बाण मारण्यात खूप पटाईत आहे आणि त्यानं कुठेही जरी आवाज दिला घंट्याचा जरी आता पण घंट्याचा आवाज दिला घंट्यावर बरोबर ते घंटाच पाडते. कुठे एखाद्या वाघाचा ते आवाज मारते. तर असं तुम्ही करा की बरं खरोखरच आता या राज्यसभेमध्ये बाण मारताना हा खरोखरच बाण मारते का तिथं. आता मी इथे बोलून राहतो म्हणजे मलाच मारल असं त्या पृथ्वीराज चव्हाणला पण ज्ञान होतं जसं दशरथ राजाला होतं. तर आता 400-500 वर्षापूर्वी तिच्या राजाची गोष्ट सांगतो. मग काय केलं त्यानं राज दरबार भरवला औरंगजेबानं त्या आपल्या मोहम्मद घोरीनं आणि त्यानं मग मोठा घंटा ठेवला आपल्या मंदिरात असते आणि घंटा टनन वाजवला आणि त्या पृथ्वीराज राजाला म्हणे मार बाण याले. तर पृथ्वीराज राजा काही बाण मारेच ना त्याचे हाती धनुष्य बाण दिला वगैरे पण ते काही मारेच ना. जसं मगा काय म्हणे मगा तुम्हाला सांगितलं भक्त प्रल्हादाला का माग 3 वेळा म्हणून भक्त काहीच मागे ना. मग नंतर मग जसं भक्त प्रल्हादाला म्हणलं मला कशाचीच मागण्याची इच्छा होऊ नये तसं हे घंटे वाजून मारणं तू तर लय युद्धात पटाईत आहे 17 वेळा मला सोडलं 18व्यांदा आता पकडलं ना तुले आता आम्ही तुले मारतो ना थांब ना जरासा 5-10 मिनटं थांब तुला जीव घेतो. पण त्याच्या आधी तुला एक संधी देतो या आवाजावर तुला बाण मारण्याची. बरं तू सगळ्या लोकांना माहीत झाला पाहिजे पृथ्वीराज चव्हाण किती बाणामध्ये जसं अर्जुन धनुष्य बाणामध्ये प्रवीण होतात त्याप्रमाणे. तर मग ते घंटा वाजवेत असं 3 वेळा झालं तरी त्यानं काही घंट्याले त्या पृथ्वीराज चव्हाणनं बाण मारला नाही. का नाही मारला याचं सांगतो. मग राजाला राग आला. राजा म्हणते लेका तुला 3 वेळा घंटा जाऊ तू बाण मारत नाही आणि तू कायचा धनुर्धर आहेस
काय तुला ते बाणच मारतात नाही. जे राजानं मोठ्यानं बोलला ते राजाचा त्यानं आवाज ऐकला तसाच बाण सोडला आणि त्या मोहम्मद घोरीचा जागच्या जागी जीव घेतला. समजलं का तुम्हाला? त्याला राग आणला आणि रागाच्या भरात मग ते मोहम्मद घोरी उच्चारला, लेका आम्ही तर लय तुझं ऐकलं, धनुधारी आहेस, कुठेही बाण मारतस, अंधारात बाण मारतस, कुठेही तो आवाजावर. तर त्याला राग येईपर्यंत पृथ्वीराज चव्हाण बोलला नाही आणि नंतर त्याच्या आवाजावर बाण मारला आणि मग त्या सिंहासनावरच एका बाणातच उडवला. म्हणजे तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी सांगून राहिलं की दशरथ राजानं अंधारात बाण मारला बा तर खरोखरच लागला असेल का? त्याला आवाजावर बाण मारण्याची विद्या प्राप्त होते. एवढ्यासाठी एवढं सांगितलं बरं. म्हणजे तुम्हाला मागच्या पुढच्या गोष्टी सांगितल्या जसं की पहिल्यांदा त्या आपण सांगितलं नामदेव बा खरोखर देवाला जीव घालत होते. आपल्याला वाटते बा रामकृष्ण परमहंस कसे काय कालीमातेशी बोलत होते म्हणून तुम्हाला ते उदाहरण सांगितलं नामदेवाचं. म्हणजे सांगा लागते, नाही तर वाटते हे काहीतरी बोलून न राहिला असं सांगण्यासाठी सांगितलं. बाण लागला तर शिकार समजून राजानं बाण सोडला. बाण लागला जिवारी, बाळ पडला धरेवरी, हे आई या अर्थस्वरी किंका अर्थासे. आणि त्याच्या बाण लागला, श्रावण बाळ खाली पडला आणि मोठ्यानं म्हणलं, काय म्हटलं? हा आई गे, अशी आईची किंकाळी मोठ्यानं म्हटली बरं. आई मनुष्य ज्यावेळेस कोणता प्रसंग येता ना तर त्यावेळेस आईची हाक मारतो ना, त्याप्रमाणे श्रावण बाळानं मोठ्यानं आई ही किंकाळी. आम्हाला 4थ्या वर्गात कविता होती, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ, हे राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी, त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नयनी, आसवे आणुनी नयनी, हा हंत तुझ्या नाशाला, मी पापी कारण बाळा. श्रावण बाळ म्हणते, राजा अरे मी तुला अचानक बाळ मारला, ते तुझ्या हृदयाला लागला, मी पापी आहे, माझा हात पापी आहे, एवढे मोठे मी युद्ध केले, मोठमोठे वीर मारले, पण आज माझ्या हातून एक मुलगा मेला, तर हे मी माझा हात पापी आहे असं म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. श्रावण बाळ काय म्हणते, काही नका पाणी गिनी काही आणू नका, जे झालं ते झालं, पण हे झारी न्या माझ्या आईवडिलाला, ह्या झारी मी जातो त्याचा भूल, श्वास जावया लागला खोल. श्रावण बाळ असं झाना माझ्या झारी नेऊन द्या ना असं म्हणत म्हणत गेला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो बोलत नव्हता म्हणून ते त्याच्या आईवडील, का रे तू बोलत काऊन नाही, काय तुला राग आला का मी इतक्या रात्री पाणी आणायचं सांगितलं म्हणून, तू बोलत. तर मग राजानं खरं सांगितलं, तुमचा प्राण माझ्या हातून मारल्या गेलेला आहे आणि मी हे पाणी तुमच्यासाठी आणलं. अरे कायचं पाणी आणि कायचं काय. जसं परीक्षिती राजानं ज्यावेळी ते मुकुट खाली ठेवला आणि ज्या अन्न पाण्या वाचून मुळे त्यांनी ते साप गळ्यात घातला. आपण तर सांगितलं साप म्हणजे काय ते पुष्पमाळा म्हणून, पण बाहेरच्या दृष्टिकोनातून सांगितलं की ज्या अन्न पाण्यामुळे आणि मी त्या ऋषीच्या गळ्यात साप घातला ते आता अन्नपाणीच वर्ज्य करतं, अशा ज्या प्रकारे परीक्षिती राजानं म्हटलं. आणि मरेपर्यंत पाणीनं अन्न घेतलं नाही. म्हणजे मरेपर्यंत परीक्षिती राजानं अन्न पाणी घेतलं नाही. ज्या पाण्यामुळे न अन्नामुळे माझी. आणि आपण काय आहे का महादेवापाशी सटाळ खातो मग इथे काही रामजन्मात बसा नाही वाटत. म्हणजे म्हणण्याचा अर्थ तुम्ही म्हणसाल बा कसा बोलते, तर किती खाल्लं पाहिजे काय खाल्लं पाहिजे याचं लक्ष ठेवा बरं, नाही तर आपल्याच्यानं मग इथं भागवत वगैरे ऐकणं होणार नाही. तर म्हणण्याचा अर्थ मग मात्र त्या त्या श्रावण बाळाच्या आईवडिलांना अन्न पाणी, अरे कायचं पाणी कायचं काय, तो आमचा बाळ मारला आणि आता आम्हाला पाणी प्या वाटेल का. पण तुला एक सांगतो, तुला पुत्राचं दुःख माहीत नाही, ज्यावेळेस तुझा मृत्यू समय येईल ना तर तू असाच आम्ही जसं श्रावण बाळ बाळ म्हणता म्हणता हे होतो त्याप्रमाणात तुलासुद्धा ते दुःख होईल. मग हे कथा त्यांनी आपल्या वशिष्ठाला सांगितली. वशिष्ठाने काय सांगितलं,
वशिष्ठानं सांगितलं हा शाप आहे, पण तुला वरदान आहे, त्याच्यामुळे तुला मुलाबाळ होतील. राम लक्ष्मण सीता हे राहणार नाही. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी होते. राम लक्ष्मण वनात गेले होते. एकही वेळ राम राम म्हणता म्हणता दशरथाचा प्राण गेला आहे. पुढचा भाग. परंतु अशा एक प्रकारचा राजाही रडला श्रावणबाळ मिळाल्यानंतर. जाता जाता रडला धाई धाई मोकळून. ही अशी कविता आम्हालाही होती. अशी आईची कविता आहे. आईचं महत्त्व खूप आहे. आईचं आता आपल्याला म्हणाला आई म्हणून काय आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. नो हेच हाक माते नो आई नो हेच हाक माते, मारी कुणी कुठारी. आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी. ही न्यून्यता सुखाची चित्ता सदा विदारी. स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी. आईचं महत्त्व श्रावणबाळ यांचं आहे ना. तर आईचं आणि मुलाचं किती नातं आहे. तर इथं आई म्हणजे आपण कोण. आपलं परमेश्वर हे आई आहे. माऊली म्हणतो ना ज्ञानेश्वराले. काय म्हणतो. माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय. काय म्हणते. किंवा विनोबा भावे काय म्हणतात. गीताई माऊली माझी. काय म्हणते गीताई माऊली. तिचं आपलं इथं नातं हे आहे का. आणि इथं आपल्याला या संसाराच्या दृष्टिकोनातून समजावून सांगितलं. चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई, गोठ्यात वासरांना ह्या चाटतात गाई. वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, पाहून अंतरात्मा व्याकुळ मात्र होई. वात्सल्य माऊलीचे आम्हा जगात नाही, दुर्भाग्य या विनाका आम्हास नाही आई. ज्याला आई नसलं ना त्यावेळी त्यांना तसं महत्त्व वाटते. तर काय आणखी आई काय करते बरं मुलासाठी एवढं. शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेविलेला घालील घास ओठी. उष्ट्यात शामुखाच्या धावेल चुंबनाती, काया तुझ्या विना गे कोणी करील गोष्टी. आई तुझ्या न कोणी सांग लावेल सांज वाती. म्हणजे संध्याकाळचा दिवा आईशिवाय कोण लावते. कोणीच नाही. आई तुझ्या विना लावेल सांग वाती, सांगेल नाम नाया आम्हा शुभम करोती. शुभम करोती म्हणजे चांगलं करा. आई वडिला सेवा करा, देवाची पूजा करा, तुळशीले पाणी घाला. हे जे जे चांगलं कर्म करताना कोण सांगते आपल्याला. पहिला गुरु कोण असतं. मातृदेवो भव. आई गुरु, नंतर पितृदेवो भव, नंतर गुरु आचार्य देवो भव. अशा प्रकारचं ते मातृदेवो पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, नंतर येते परस्पर देवो भव. प्रत्येकाच्या ठिकाणी जे हृदयात ईश्वर आहे तो आमचा देव आहे. तर मातृदेव पहिल्यांदा आपल्याला त्वमेव माताच पिता त्वमेव बंधूच सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्व मम देव देव. हे ईश्वर तसा आहे. काय सांगते. सांगेल नाम नाया आम्हा शुभम करोती. तर हे आपली जी लहान बहीण असते त्याला हिची काही जाणीव. ताई सया कशाची जाणीव काही नाही, त्या सान बालिकेला समजेन यात काही. पाणी तरारताना नेत्रात बावरेही, ऐकून घे परंतु आम्हास नाही आई. सांगे तसे मुलींना आम्हास नाही आई, ते बोल येती कानी आम्हास नाही आई. आईच्या ठिकाणी काय गुण असतात. आई तुझ्याच ठाई सामर्थ नंदिनीचे. तुझ्या ठिकाणी कोणता आहे. कामधेनू. काही म्हणलं की देते, दूध म्हणलं की दूध, पेढा म्हणलं की पेढा, काही आणून देते. हो देतो हो देतो हो देतो. आई तुझ्याच ठाई सामर्थ नंदिनीचे, माहेर मंगलाचे अद्वैत तापसाचे. उपाशी राहते. तपस्वी लोक अरण्यात उपाशी राहतात. आई 2 वाजते तरी तिच्या पोटात अन्नाचा कण नाही जात. याचं कर त्याचं कर, याचं कर त्याचं कर. आई तुझ्याच ठाई सामर्थ नंदिनीचे, माहेर मंगलाचे अद्वैत तापसाचे. गांभीर्य सागराचे. कोणताही मोठा प्रसंग असला ना शांत धरा. घरात काही भांडणं तंड नसलं ना शांतता ठेवा. गांभीर्य आई तुझ्याच ठाई गांभीर्य सागराचे,
अवदारी या धरेचे. का नाही तुझ्या ठिकाणी कसं आहे, औदार्य धरेचं, जसं शेती अन्न पिकवते त्याप्रमाणे तू काही देतच राहतं. आणखी काय, आई तुझ्याच ठाई सामर्थ्य औदार्य या धरेचे. त्याचप्रमाणे आणखी काय सांगितलं, वाचल्य गाढ पोटी त्या मेघमंडळाचे, वास्तव्य या गुणाचे, आई तुझ्याच साचे. आणि तुझ्या नेत्रात हे चांदणं आहे, अशा प्रकारे नेत्रात तेज नाचे त्या शांत चंद्रिकेचे. असं त्या आईचे इतके गुण आहेत. आपल्याला माहीत नाही, आई मातृ देवो भव म्हटल्या जाते. आईचं महत्त्व, आपली जी ही धरती माता आहे ना, आपल्याला काय म्हणू लागते, आपण सकाळी उठल्यानंतर घराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती कर्मदे तू गोविंदा प्रभाते करदशम. काय, समुद्र वसनी देवी पर्वतवस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. समुद्र वसने देवी, या पृथ्वीला सगळीकडून समुद्र आहेत. पर्वतस्तन मंडले, हे सगळे जे मोठमोठे पर्वत आहेत जे स्तन आहेत, ह्या देवी पृथ्वी मातेला म्हटलेलं आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम. विष्णूची पत्नी आहे पृथ्वी माता. विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. हे माता, मी सकाळी उठल्यानंतर तुझ्यावर पाय ठेवतो पलंगावून, पहिल्यांदा पृथ्वी मातेला नमस्कार करावा लागतो. विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. मी तुझ्यावर पाय ठेवतो, मला क्षमा कर. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गर्यशी. हे जननी, हे माता, आपल्याला तीन माता, आई वडील, हे पृथ्वी माता आणि जन्म हे स्वर्गादपि गर्यशी. इतकं जननीचं महत्त्व आहे. आपल्याला आता त्याच्यावर आपल्या भारताचं नावसुद्धा काय ठेवलेलं आहे, भारत माता की जय. दुसऱ्या देशाचं नाव नाही देवीचं, आपल्या भारताचं नाव देवीचं आहे. तर असं आपल्याला असं देवीबद्दलही बोलता येईल. पण मी आईचं महत्त्व सांगताना असं सांगितलं, आईच्या ठिकाणी किती गुण असतात. पण म्हणून काय म्हणते ते बालक, हे आम्हाला यशवंत दिनकर पेंढारकर राजकवी होते महाराष्ट्राचे. त्यांनी लिहिलेली वर्ग 7व्यात कविता होती, मॅट्रिकला होती. 7व्या वर्गात काही कमी कडवे होते, मॅट्रिकला हे 2 कडवे जे मी म्हणतो ते मॅट्रिकला होते. गाऊन पूर्वजांच्या मी गायले गुणाला, साऱ्या सभाजनांनी या वाणिले कृतीला. मी झाशीच्या राणीचा इतिहास सांगितला, नेताजी सुभाषचंद्र बोसचा इतिहास सांगितला, महात्मा गांधीचा सांगितला, लोकमान्य टिळकांचा सांगितला, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सांगितला. आणि याच्यामुळे याला किती बोलता येते की म्हणून सगळे लोक गाऊन पूर्वजांचं मी गायले गुणाला, साऱ्या सभाजनांनी या वाणिले कृतीला. आपण काय म्हणते, या सगळ्यांनी माझी स्तुती केली, पण हे आई तू माझी स्तुती करण्यासाठी नाही, तू तर मेली. आई करावया तू नाही सकौतकाला, या न्यून्यतेमुळे ही मज त्याज्य पुष्पमाला. हे पुष्पमाला नको, ज्या या लोकांना दिली ते. आई करावया तू नाही सकौतुकाला, या न्यून्यतेमुळे ही मज त्याज्य पुष्पमाला. पंचारती, लोक पंचारती ओवाळतात, पंचारती जनांची नातोषवी मनाला, परिजीव बालकाचा तव कौतुका भुकेला. फक्त तू माझं कौतुक कर, तू मला ताकीद घे, या बाकीच्या लोकांचं मला काही घेणं देणं नाही. काय असं ते म्हणजे काय म्हणतात, अशा प्रकारची ते कविता आहे. आणि मग म्हणते तू तर गेली, पण ये लवकर, येशील तू घराला, परतून के धवागे, दवडू नको घडीला, ये निघून वेगे. हे गुंतले जीवाचे पायी तुझ्याची धागे, कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे. मी लहानपणी रुसत होतो, रुसणार मी ना आता, जरी बोलशील रागे. मी आता रुसणार नाही. आणि जर समजा तू रागावलीस, रुसणार मी ना आता, जरी बोलशील रागे. हे रागवावयाही परी ये वेगे. आणि तू रागावण्यासाठी जरी आली पण ये. तर आपल्याला येथे पार्वती माता आहे. तुम्ही म्हणसाल मग कोण आहे,
आपली आई पार्वती माता आहे. आपण पार्वती मातेला हे जे चैत्र महिन्यातले नवरात्र आहे त्यांना अभिवंदन करायचं. पिता महादेव आहे आपल्याला, हे आपण जीव आहो शिव आहो यांच्याकडे आपल्याला हे पण या रूपकानं आपल्याला समजावून सांगण्याचा जो भाग असतो, त्या अशा रीतीनं आईची ही कविता किंवा आईची किंकाळी त्यानं त्या श्रावण बाळानं आई असं म्हटलं आणि आईचं महत्त्व तुम्हाला अशा रीतीनं समजावून. आत किंकाळी बघुनी घाबरला दशरथ मनी, केला तेथे घालुनी प्रकार. आणि काय झाला प्रकार बघण्यासाठी दशरथ राजा गेला. श्रावण बाळा बघुनी दशरथाच्या आली ग्लानी, म्हणे दशरथ विवडुनी महापातकी. मी म्हटलं ना माझा हात पातकी आहे. हो आता हे झालं की जे होईल तेव्हा आता हे आपण ते झालं. आता काय 25-30 श्लोकात रामजन्म होते. गुलाल फुलं काय असेल तर वाटा. हो वाटा जे काय करायचं अक्षदा काय ते करायचं. श्रावणवदे हे राजा वेळ नका करू जाजा, निरोप माझा माता पित्यासी मनोकामना श्रावणाची पूर्ण करण्या तिसाची, झारी घेऊन राजा पोचवी माता आणि तो आता सांगितलेलंच आहे आपण. चावलं अनोळखीच येता आपल्याला पायाचे येते ना लक्षात कोणा येऊन राहिला ते असं येता सुद्धा आपल्या लक्षात येऊन राहिलं का कोण येऊन राहिलं म्हणून. हा कारू लागले प्रियसुता बाळा श्रावणा म्हणून. बाळाला हाक मारून राहिले, आवाज देत नव्हता. परितयान लाभता उत्तर जाणितले मर्म सत्वर, म्हणली तू घडावया व्यभिचार कोणे याची. ते द्वारा राजवा बदला त्या प्रत. राजा काय म्हणाला, मी पापी असे दशरथ माझेकडून घडला देहांत श्रावण बाळाचा हो. शब्द राजाचे श्रवणी माता पिता कावडीतुनी, पडले खाली येऊनी ग्लानी म्हणती घात झाला. क्रोधे म्हणती हे चांडाळा, तू बदले माझ्या श्रावण बाळा. घे आमचा पापशाळा पाप काळा, नराधम दशरथा जैसे आम्ही पुत्र म्हणून हो सोडित आहोत धरणी, तैसे तू पुत्र म्हणून किंका रसील जा. तुझ्या नशिबी संतान असूनी अंत समयावरी राहील ना कुणी. तुम्ही पुत्र म्हणून मरशील भूमीवरी. हे श्रवणी शापवाणी राजा संभ्रमात पडला प्रवीणी. अवनी पडला राजा धवनीवर. कैसा आहे येईल हा शाप अजूनी निपुत्रिक असता. सर्व घडलेला समाचार सांगितला वशिष्ठ साचार, म्हणी घडलासे अनाचार. गुरुला सांगितला माझ्या नशिबी नशे पुत्र कैसे हे ईश्वरी सूत्र शाप कैसा ठरेल पात्र. निपुत्रिक असून मी श्री वशिष्ठ माग म्हणती बसुनी पा संचिताचे करणे. तो शाप वृथा न माने त्रिकाळ सत्य जो तो साप सत्य म्हणजे असत्य होणार नाही. हा शाप फळण्याव्रत पुत्र होणे क्रमपात्र. तू राहिले निश्चिंत होणे ते नाटळे. जे होणार ते जे होईल तू निश्चिंत राहा. हे पुत्र कामिष्टी यज्ञ महान तू करी भक्तिभावान. वैष्णवी करती कथन दशरथाशी, मग का तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. त्यांनी तर शाप दिलात पण आपणही त्याच्यात भक्ती करायची, पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा. हे गुरु आज्ञा प्रमाण मानुनी शृंग ऋषी सन्माने आणुनी यज्ञ आणला ते घडवणी. त्या समयाने शृंग ऋषीला आणला आणि यज्ञ घडून आणला. आनंद कल्लोळ चालला पुत्र कामेष्टी यज्ञाला. जयचकार झाला प्रभुनामाचा. मान तपस्वी आमंत्रेले मंत्र उच्चारू लागले. देवगण जागृत झाले त्या समयासे. यज्ञ मंडपी देव सकड प्रसन्न होऊन या तात्काळ. यज्ञ होण्याशी सकड कार्यरत दिसती. सगळं त्या यज्ञ करण्याच्या याच्यात खटाटोपात लागले. पुत्र कामेष्टी यज्ञ थोर झाले प्रसन्न परमेश्वर. आले अवनी वर यज्ञ कुंडातुनी. तोच झाली आकाशवाणी. कलशातीत पिंड
घेऊन नंतर आकाशवाणी झाली आणि त्या कलशाचं पिंड घेऊन करावी राज्यात विवाग्नी पुत्र प्रभाल. त्या जे कलश आला त्याच्यामध्ये ते तुमच्या राण्यात वाटून द्या. हे अग्निदेव प्रगटले आणि सोबत कलश घेऊनी सकला दर्शन देऊनी अंतर्धान पावले. त्या अग्निदेवानं काय केलं, तो जो यज्ञकुंडातून रस आणला आणि त्या तिन्ही राशांना वाटून द्या बा कलश, आणि ते अग्निदेव अंतर्धान पावले. श्री वशिष्ठ सांगती दशरथा पूर्ण व्हावया मनोरथा. अमृतपिंड द्यावे सर्वता सकल राण्याची हो. आणि हे अमृतपिंड सगळ्या तिन्ही राण्याला द्या. गुरुज्ञा पाणोणी प्रथम कैलेशी बोलावणी पिंड दिला तिचं लागवणी. सेवन कळा म्हणजे प्रसाद घ्यायसाठी पहिल्यांदा कौशल्यकडे गेले. तदनंतर सुमित्रेशी बोलावले मंडपाशी. तिने दुसऱ्या पिंडाशी भक्ती सवे हो. राजा म्हणे कैकेशी तिसरा पिंड येई वेगेशी. पुत्र येईल उदराशी महाप्रसादे. हे वदे कैकेयी चिडुनी श्रेष्ठ आसुनी काश शेवटुनी. मी माझा अपमान मानी दरबारामध्ये. हे कैकेयी गेली रुसोनी मनस्वी गेली चिडोनी. राजा दशरथाचे नामानी. त्या समयाची दशरथ राजाचे मान येणं